स्वराज्य, न्याय, स्त्री सन्मान आणि सर्व धर्म समभाव या मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब केला तरच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करू शकतो, असे प्रतिपादन कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले। त्यांच्या समावेशक आणि लोकाभिमुख विचारांच्या दिशेने प्रत्येकाने पाऊल टाकणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान येथे शिवजयंती उत्सव सोहळा 2026 उत्साहात पार पडला। प्रारंभी सकाळी शिवरायांच्या पुतळ्यास अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहलताताई कोल्हे होत्या, तर उद्घाटन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले। संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे आणि संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते झाले। यावेळी विवेक भैया कोल्हे यांनी मनोगतात सांगितले की शिवरायांचा इतिहास तरुणांना आत्मविश्वास देणारा आहे। स्वराज्य, शिस्त आणि धैर्य ही मूल्ये अंगीकारून समाजासाठी काम करणे हीच खरी मानवंदना असल्याचे त्यांनी नमूद केले। स्त्री सन्मान आणि न्याय या तत्वाचे पालन करत समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संदान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्मारकस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तर अभिषेक आरती आणि मानवंदनेने परिसर शिवमय झाला। संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, पद्मा मेहता प्राथमिक विद्यालय, भागचंद माणिकचंद रोहे प्राथमिक विद्यालय, केबीपी माध्यमिक विद्यालय, लायन्स मुकबधीर विद्यालय, डॉक्टर सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर, एम.के. आढाव माध्यमिक विद्यालय, विद्या प्रबोधिनी विद्यालय, आत्मा मलिक ओम गुरुदेव गुरुकुल, के.जे. सोमय्या कॉलेज तसेच अन्य शाळा महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने लायन्स मुकबधीर विद्यालयास 11,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले। विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी तसेच NDA अकॅडमी आणि 57 महाराष्ट्र बटालियन NCCच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत शिवरायांना मानवंदना दिली। संजीवनी सैनिकी स्कूल प्रजासत्ताक दिनी राजपथावरील ब्रॉस ब्रँड स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचेही विशेष सन्मान करण्यात आला। शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि उत्सवात देशभक्तीचा व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। आज छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव संबंध महाराष्ट्राच्या बाहेर उत्साहाने साजरा होतो आहे। प्रथम मी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करते, राजमाता जिजाऊंना नतमस्तक होते। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती। आणि त्यांच्याही या शिवजयंती उत्साहाच्या पावन निमित्ताने कोपरगाव नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा केला। त्याबद्दल प्रथम मी नगर परिषदेचे सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि त्या मुख्य अधिकारी सर्वांचेच मी मनापासून खूप खूप कौतुक करते की हा उत्सव सोहळा त्यांच्यामुळे आपल्या या शिवप्रेमींना बघायला मिळणार आहे। आज आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच संजीवनी सैनिक स्कूलने देशात सर्वप्रथम आलेल्या बँड पथकाचे विशेष सादरीकरण सुद्धा पाहणार आहोत। विशेषतः आज कोपरगावच्या वैभवात भर घालणारे सर्व जे सत्कारार्थी होते त्यांचंही मी मनापासून मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करते। या कार्यक्रमासाठी जे सर्व शिवप्रेमी उपस्थित आहेत त्यांनाही मनपूर्वक नमस्कार करते। आज आपल्या राजाची जयंती कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून हा जयंती उत्सव होतो आहे, परंतु हा जयंती उत्सव फक्त उत्सव न राहता छत्रपती शिवरायांची जी प्रेरणा आहे, विचारांचा जो वारसा आहे तो आपण सातत्याने पुढे नेला पाहिजे। महाराज एक महान योद्धा, कुशल प्रशासक आणि आदर्श राजा होते। त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, ती प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक कार्य केले। त्यांची शौर्य, बुद्धिमत्ता आणि न्यायप्रियता आजही आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देते। महाराज फक्त एक योद्धा नव्हते, तर स्वराज्याचे संस्थापक, न्यायप्रिय शासक आणि प्रजाहितदक्षक राजा होते।
स्वराज्य स्थापन करून अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला, रयतेचे राज्य निर्माण केले. आणि हे राज्य निर्माण करताना सर्व जाती समाजातल्या तळागाळातल्या सर्वांना आपले मावळे बनवलं. कधीही या मावळ्यांमध्ये जात समाज असं काही पाहिलं नाही. असं सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा रयतेचा राजा आज सगळ्यांच्या मनामनात आहे आणि आपण सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे. विशेषतः शिवरायांच्या स्वराज्यात नेहमीच स्त्रीचा सन्मान राखला जायचा. त्याचे अनेक उदाहरणं इतिहासात आपल्याला माहिती आहे. आज आपल्या समाजातील प्रत्येक भगिनीला धैर्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबन या मूल्यांनी पुढे जायचे आहे. स्त्री सक्षम झाली ती घर मजबूत होते आणि घर मजबूत झाले की गाव आणि समाजही मजबूत होतो. आणि म्हणून ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होतो, त्यांचा आदर होतो, त्यांची कदर होते, तो देश प्रगतीपथावर जातो आणि ते कुटुंब सुद्धा प्रगतीपथावर जातं असं मी म्हणेन. आणि म्हणून आम्हाला विशेषतः आम्हा महिलांना सार्थ अभिमान आहे की छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊंनी घडवलं. एक महिला काय करू शकते. स्वराज्य निर्मितीचं बीज लहानग्या शिवमामध्ये त्यांनी पेरलं आणि म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली आणि आपण आज दिमाखाने स्वाभिमानाने या महाराष्ट्रात जगत आहोत. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या शौर्याने, बुद्धिमत्तेने आणि दूरदृष्टीने मराठा साम्राज्याचा पाया रचला गेला. त्यांनी किल्ले बांधले, आरमार उभारले. बघितलं तर असं वाटतं त्या काळात कुठे काय टेक्नॉलॉजी होती, पण महाराज आर्किटेक्ट, इंजिनियर सगळं काही होते. लढणारे योद्धेच नव्हते तर एक सर्वांगीण असं एक सक्षम असं नेतृत्व महाराजांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. शिस्तबद्ध प्रशासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती. त्यांच्या विचारातून आपल्याला निश्चित धैर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि एकतेची प्रेरणा मिळते. म्हणून आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करणं म्हणजे काय तर त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. हा आदर्श संकल्प आज आपण करूया. न्याय, समानता आणि प्रगतीचा मार्ग आपण स्वीकारूया आणि सगळ्या समाजाला, सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊया. जसं देश प्रगतीपथावर गेला पाहिजे, राज्य प्रगतीपथावर गेलं पाहिजे असं आहे, तसं आपलं या तालुक्यात सुद्धा नगराध्यक्ष, नगरसेवक, आजी माजी सगळेच इथं मान्यवर मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्यालाही या राजांच्या रूपाने काही प्रेरणा घेऊन आपल्या या तालुक्याला, शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी एकजुटीने, कुठेही मनामध्ये हा विरोधक, हा किंतु परंतु काही मनात न आणता सगळ्या समाजाला सोबत घेऊन आपण विकासाची कामं करूया असा संकल्प या निमित्ताने करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपण सर्वजण शिवरायांचा त्याग, शौर्य आणि प्रेरणादायी इतिहासामुळे आज आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत. उत्तम, पारदर्शक आणि लोकविमुख धाडसी नेतृत्व कसे असावे हे त्यांनी दाखवले आणि त्याचमुळे आज आपण सर्वजण या परिस्थितीतून आपण पुढे जात आहोत. मावळ्यांप्रमाणे निष्ठा आणि प्रामाणिकपणे नागरिकांची सेवा करण्याची जी बांधिलकी आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिली, त्याच गोष्टींवर आम्ही पण मार्गक्रमण करत आपल्या नगर परिषदेमध्ये पारदर्शक कारभार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आता झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली जो विश्वासनामा दिला आणि जे पारदर्शी कारभार करण्याचं जे आम्ही वचन दिलं होतं त्या पद्धतीनेच आम्ही आपलं कामकाज सुरू केलेलं आहे. त्या आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली लोकसेवा आणि स्वराज्याची भावना जपण्याचा जो निर्धार आपण सर्वजण करत आहोत आणि त्याच गोष्टीवर आपण पुढेही मार्गक्रमण करणार आहोत. तरी मी फार जास्त काही न बोलता सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला. सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचे, नगर परिषदेचे सर्व आमचे कर्मचारी, सर्व नगरसेवक यांच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.